नमस्कार शेतकरी बंधूंनो। तर बघा, सर्वांना सुरुवातीला स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा। आता पीक पाणी ही आता अत्यंत महत्त्वाची आणि शेतकऱ्यांच्या शेतीविषयीच्या ज्या काही योजना असतील त्याच्यासाठी अत्यंत महत्त्वाचं असं आणि अत्यावश्यक असं पीक पाणी आता ठरलेले आहे। म्हणजे तुमच्या सुरुवातीला कसं होतं की तुमच्या जे काही शेतातील पिके असतील त्या तुमच्या शेतातील पिकाची नोंद ही तुम्ही म्हणजे शेतकऱ्यांनी करायचा ऑप्शन होता। परंतु याच्यामध्ये आपण पाहिलं तर बऱ्याच मोठ्या अडचणी आल्या। शेतकऱ्यांकडे अँड्रॉइड मोबाईल असेल किंवा शेतकऱ्यांना त्याची प्रत्यक्ष असलेली माहितीची त्याच्यामध्ये कमीपणा हा देखील एक प्रकारे याच्यामध्ये 100% पीक पाणी होत नव्हती। परंतु शासनाने ही बाजू ओळखल्यामुळे त्यांनी पीक पाणी संदर्भात एक नवीन मार्ग काढलेला आहे आणि केंद्राचं म्हणजे संपूर्ण देशभरामध्ये एकच ॲप हे आता कार्यरत राहणार आहे आणि त्या अनुषंगाने MHDCS हे नवीन अद्ययावत प्रकारचं असं हे पीक पाणीचं ॲप हे आता आलेलं आहे। आता या ॲपद्वारे फक्त सहाय्यकांची नेमणूक केलेली आहे। महाराष्ट्रामध्ये 63,000 सहाय्यकांची नेमणूक या पीक पाहणीसाठी आता केलेली आहे आणि या माध्यमातूनच शेतकऱ्यांचे 100% पीक पाणीचं हे जे स्वप्न आहे, जे केंद्र सरकारचं धोरण आहे ते आता पूर्ण करण्याला सहाय्यक मदत करणार आहे। त्यासाठी सहाय्यकांना काही मानधन देखील ठरवून दिलेलं आहे। आता याच्यामध्ये आपण पाहिलं तर सहाय्यकांनी प्रत्यक्ष शेतात जाऊन पीक पाणी करायचे आहे। मग आता समजा एखाद्या शेतकऱ्याच्या शेतामध्ये त्यांनी शेतातला पीक विमा भरलेला असेल। बऱ्याच वेळेला काय व्हायचं की समजा तुम्ही शेतामध्ये कांदा केलेला नसला तरी कांद्याचं त्या ठिकाणी पीक विमा भरला जायचा आणि कांद्याची देखील त्या ठिकाणी फोटो काढून काहीतरी करून त्या ठिकाणी अपलोड केलं जायचं। परंतु या माध्यमातून बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये घोळ देखील होत आहे। हे शासनाच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी हे ॲप अतिशय अद्ययावत करण्याचं या ठिकाणी धोरण आखलं आणि केंद्राचा जो काय ॲग्रिटेकचा प्रकल्प आहे त्या अंतर्गतच आता पीक पाणी ही देखील मोठ्या प्रमाणात देशभरामध्ये राबवण्याचं हे शासनाने धोरण ठरवलेलं आहे आणि त्या अनुषंगाने 100% पीक पाणी कसे होईल अशा प्रकारचं जे काही धोरण आहे ते आता सरकारने आखलेलं आहे। आता ही जी पीक पाणी आहे त्याची सुरुवात 11 ऑगस्ट 2026 पासून सुरू झालेली आहे आणि साधारणतः नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत ही मोहीम राबवली जाणार आहे। म्हणजे 90 दिवसामध्ये 100% नोंदणी करण्याचं उद्दिष्ट हे आता सहाय्यकांच्या हातामध्ये दिलेलं आहे। त्याच्यामध्ये तुम्ही बोरवेलची नोंद करू शकता, विहिरीची नोंद करू शकता, पडजमीन असेल त्यांची नोंद करू शकता, तुमची फळपीक असेल, तुमच्या बांधावरची झाडे असतील किंवा इतर जे काही तुमचं औद्योगिक जे काही वसाहत असेल किंवा तुमची वस्ती पड असेल किंवा एखादा दुसरे कुठली पड असेल तर अशा सर्व पड किंवा इतर सर्व माहिती तुम्ही या पीक पाणीच्या माध्यमातून त्या ठिकाणी नोंदवू शकता। त्याच्यामुळे अतिशय अद्ययावत झालेलं हे जे ॲप आहे ते सहाय्यकाच्या माध्यमातून प्रत्येक शेतकऱ्यांनी आपल्या शेताची जे काही शेतातील पिके असतील त्यांची पीक पाणी करून घ्यायची आहे। आता याच्यामध्ये पीक पाणी तुम्हाला का करणं आवश्यक आहे तर जर तुम्ही पीक विमा भरलेला असेल किंवा तुम्हाला शेती संदर्भातलं इतर काय अनुदान पाहिजे असेल तर अशा शासकीय शेती संदर्भातल्या महत्त्वाच्या कामांसाठी तुमची अगदी जमिनीची खरेदी विक्री असेल अशा जमिनीच्या प्रत्येक कामासाठी आता पीक पाणी हे अत्यंत महत्त्वाचे असे ठरलेले आहे। त्याच्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याने आपले पीक पाणी करून घ्यायचे आहे। आता याच्यामध्ये आपण पाहिलं तर बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये सुरुवातीला अडचणी येत होत्या, परंतु त्या अडचणीवर मात करीत आता हे ॲप अतिशय चांगल्या प्रकारे चालत आहे। त्याच्यामध्ये तुम्हाला जे काही सुरुवातीला पीक पाणीचे ॲप होतं त्याच्यामध्ये बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये बदल केलेले आहेत आणि एक अद्ययावत आणि अपडेटेड असं अत्यंत सोयीस्कर आणि अत्यंत सुटसुटीत असं ॲप हे दिलेलं आहे। याच्यामध्ये तुमच्या पिकाचे 3 फोटो काढले जाणार आहेत आणि तुम्ही तुमच्या ज्या पिकाचा तुम्हाला त्या ठिकाणी सर्वे करायचा आहे तर त्या प्लॉटपासून तुम्ही साधारणतः कमीत कमी 20 मीटरच्या आतमध्ये असणं हे देखील आता बंधनकारक करण्यात आलेलं आहे। त्याच्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या पिकाची नोंद ही पीक पाणीद्वारा करून घेणं हे आता बंधनकारक करण्यात आलेलं आहे। त्याच्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी आपल्या गावामध्ये जो कोण सहाय्यक असेल त्याच्या माध्यमातून आपली पीक पाणी करून घ्यायची आहे। धन्यवाद।